पाटीलपेक्षा देवरे भारी, लाभले बुलढाणा जिल्हाधिकारी भुतेकर यांची गांधीगिरी सलामीलाच रात्री ऐवजी दिवसा रेती तस्करी. IS अधिकारी यांच्या बदलीचे सत्र सुरू असताना बुलढाणा जिल्हाधिकारी किरण पाटील हे पुणे बदलून गेले तर पुण्यावरून 2008-9च्या दरम्यान बुलढाणा निवासी जिल्हाधिकारी असताना सर्व परिचित पुन्हा जिल्हाधिकारी म्हणून आल्यावर पदभार घेताच पूर्वी नसलेला खडकपूर्ण धरण आता त्या धरणातून मोठ्या प्रमाणात अवैध बोटीद्वारे होणारा रेती उपसा आणि वाहतूक ही प्रशासनाने सामाजिक कार्यकर्ते तथा शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख संतोष भुतेकर यांनी पाटील यांना निरोप देताना आणि देवरे विराजमान होताना आनंद साजरा केला. मात्र भुतेकर यांचा फार काळ आनंद टिकून राहिला नाही. पुन्हा रात्री ऐवजी दिवसा खडकपूर्ण धरणातून अवैध रेती वाहतूक सुरू झाली असून संतोष भुतेकर यांनी गांधीगिरी करत प्राईम मीडिया 24शी बोलताना पाटीलपेक्षा देवरे भारी सुरू झाली. मोठ्या प्रमाणात खडकपूर्ण धरणातून रेती चोरी, सिंदखेड राजाचं उपविभागीय कार्यालयाच्या क्षेत्राची तस्करी होत असून देऊळगाव राजा चिखली तहसील अंतर्गत घटना घडत आहे. प्राईम मीडिया 24 साठी प्रभाकर मांटे, बुलढाणा. आपल्या या मातृतीर्थ बुलढाणा जिल्ह्यामध्ये गेल्या अनेक वर्षापासून डॉक्टर किरण पाटील हे जिल्हाधिकारी म्हणून होते आणि त्यांची बदली होऊन नुकतेच काल परवा त्या ठिकाणी डॉक्टर प्रवीण कुमार देवरे हे जिल्हाधिकारी म्हणून नव्यानंच त्या ठिकाणी नियुक्त झाले. अनेकांच्या शुभेच्छा ते आता सध्या त्या ठिकाणी घेत आहेत. आम्ही काल त्यांना शुभेच्छा दिल्या. खऱ्या अर्थानं त्यांना शुभेच्छा देत असताना देवरे साहेबांकडनं संपूर्ण जिल्हावासियांना एक वेगळीच अपेक्षा त्या ठिकाणी होती, एक वेगळाच आनंद त्या ठिकाणी झाला. कारण देवरे साहेब या अगोदर या जिल्ह्याचे RDC म्हणून त्यांनी काम केलेलं आहे. जिल्हा संपूर्ण पाहिलेला आहे. जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती सगळ्या विषयाचा त्यांना अभ्यास आहे आणि त्यामुळे कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ते भूमिका निभावतील असा विश्वास आजही जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला त्या ठिकाणी आहे. मी काल शुभेच्छा देत असताना खरं तर मागचा जो काळ आहे, किरण पाटील साहेबांच्या काळामध्ये जे काही आम्ही भोगलं, जे काही सोसलं, किरण पाटील साहेबांचा जो वंगाळ कारभार त्या ठिकाणी जवळून पाहिला आणि तो पाहिल्यानंतर असं वाटलं की देवरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि देवरे साहेबांच्या कार्यक्षमतेतून एक चांगला कारभार त्या ठिकाणी चालेल. आजही ती अपेक्षा आहे. परंतु एक आता जोरदार असा धक्का त्या ठिकाणी बसला. काल सन्माननीय देवरे साहेबांनी ज्या काही तहसील कार्यालय होते, मग चिखली असेल, देवघर जे असेल, संपूर्ण तहसील कार्यालयाला त्या ठिकाणी भेटी दिल्या आणि भेटी दिल्यानंतर आज अक्षरशः मध्यंतरीच्या काळामध्ये आम्ही जे अगोदर आंदोलन केले, जो पाठपुरावा केला, सातत्यानं अंगावरती केसेस घेतल्या आणि आमच्या जे कमकुवत रस्ते, त्या कमकुवत रस्त्यावरनं होणारी रेतीची जी वाहतूक आहे ती त्या ठिकाणी कुठंतरी थांबवली होती. कमानी त्या ठिकाणी बसवल्या, प्रशासनाकडनं बसून घेतल्या होत्या, CCTV कॅमेरे बसून घेतले होते आणि त्या रेतीवरती बऱ्यापैकी अंकुश त्या ठिकाणी लादला होता. एक अधूनमधून एखाद्या वेळेस लपून छपून त्या ठिकाणी रात्री बेरात्री 19-20 त्या ठिकाणी ती रेती थोडीफार चालायची. परंतु देवरे साहेब आल्यानंतर त्यांच्या स्वागताचे फटाक्याचा धुपट त्या ठिकाणी चालूच आहे, तो आवाज अजून कानात घुमतोच आहे. तर त्या ठिकाणी रेतीवाल्यांनी आज अक्षरशः दिवसा त्या ठिकाणी रेती वाहनं चालू केली, रात्रीही रात्रभर रेती वाहनं चालू केली. ज्या रस्त्यावरनं आम्ही रेती अनेक दिवसापासून बंद केली तिथूनही खुलेआम ट्रक त्या ठिकाणी व्हायला लागले. आणि नेमका हा काय प्रकार आहे? खरंच यांना म्हणजे हिरवी झेंडी मिळाली की काय? मला तर असं वाटतंय की मी काल असं म्हटलं देवरे साहेबांना शुभेच्छा देत असताना की किरण पाटलापेक्षा देवरे साहेब त्या ठिकाणी 100% या जिल्ह्यासाठी भारी भरतील. परंतु भारी विषय सोडा, रेती चोरी दुसऱ्याच दिवशी ती रेती चोरी त्या ठिकाणी चालू झाली. ज्या रेती चोरीच्या माध्यमातून करोडो रुपयाचा शासनाचा त्या ठिकाणी निधी चोरीला जातो, रस्त्यांची दयनीय अवस्था होते आणि प्रचंड नुकसान त्या ठिकाणी होत असतं. खरं तर रेतीला आमचा विरोध नाहीच आहे. आजही माझी स्पष्ट भूमिका आहे की रेतीला विरोध नाही. परंतु आता खाली जर त्या ठिकाणी घाट निघालेले आहेत, अधिकृत रेती त्या ठिकाणी चालते आणि रास्त दरामध्ये ती शासनाने त्या ठिकाणी उपलब्ध करून, रास्त दरामध्ये ती मिळतच नाही परंतु रास्त दरामध्ये दिल्या जावी असा त्यांचा अट्टहास असला पाहिजे, त्यांची स्पष्ट त्या पद्धतीनं वास त्या ठिकाणी असला पाहिजे. परंतु तसं काही नाही. परंतु आमच्या खडकपूर्णा प्रकल्पातून रेती उपसा होऊ नये आणि आमच्या कमकुवत रस्त्यांनी ती वाहल्या जाऊ नये ही आमची भूमिका आहे आणि आज ती सुरू झाली. हा निश्चितच त्या ठिकाणी धक्का बसला. सन्माननीय देवरे साहेबांनी मागच्या जिल्हाधिकारी साहेबांची आम्हाला तेरवी घालण्याची वेळ त्या ठिकाणी आली आणि एखाद्या माणसाची जिवंतपणी तेरवी घालण्याची वेळ समाजावरती यावी, त्या ठिकाणी सर्वसामान्य लोकांवरती यावी, इतकी निर्लज्ज भूमिका त्या ठिकाणी मागची झालेली आहे आणि त्याच भूमिकेतून आता देवरे साहेबांनी काम करू नये हीच या ठिकाणी अपेक्षा आहे.
या रेतीवाल्यांना तातडीने त्या ठिकाणी अंकुश घातला पाहिजे. खडकपूर्णा प्रकल्पाचा होणारा ऱ्हास त्या ठिकाणी थांबवला पाहिजे. हीच पुन्हा एकदा त्या ठिकाणी माफक अपेक्षा आज या सोशल मीडियाच्या माध्यमातून करतो.